नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण 34 साईजच्या प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग बघणार आहोत। आणि ते बघा, हा ब्लाउज पीस आहे आणि ही डिझाइन आता पुढच्या गळ्यासाठी दिलेली होती, पण कस्टमरला मागे यासाठी डिझाइन बनवून हवी होती। पण कस्टमरच्या ब्लाउजची जी उंची होती ना, ती खूपच कमी होती, 12.5 इंच उंची होती आणि ही जी पूर्ण डिझाइन होती तीच टोटल 13 इंचाची होती। मग मी त्यांना सजेस्ट केलं की ही डिझाइन पुढेच ठेवा आणि मग पाठीमागे आपण सेम याच पॅटर्नमध्ये एखादा दुसरा बोटनेकमध्ये गळा बनवूया। तर ते पण तयार झाले। तर मग चला बघूया आपण कशी डिझाइन तयार करतोय ते पुढे तुम्ही बघालच। सगळ्यात अगोदर आपण इथं ब्लाउजची कटिंग करून घेऊया। ओके, तर इथे बघा, सगळ्यात अगोदर पाठीमागच्या भागाची आपण कटिंग करणार आहोत। तर पाठीमागे जी आपण डिझाइन बनवणार आहोत त्यामध्ये पाइपिंग येणार आहे, त्याच्यासाठी मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे, म्हणजे 12.5 उंची आहे आपली पूर्ण तयार। त्याच्यात मी 1.5 इंच प्लस करून इथं 14 इंचावर मार्किंग करून घेतलेलं आहे। तर इथे बघा, त्याच्यानंतर शोल्डरचं हाफ टाकलं म्हणजे आणि अर्धा इंच एक्स्ट्रा टाकलं, म्हणजे 14 इंच शोल्डर होता तर 7 आणि अर्धा इंच पाठीमागे आपल्याला बॅक हुकसाठी ओपन ठेवायचं आहे ना, म्हणून 7.5 इंच इथे मी शोल्डर घेतलेला आहे। त्याच्यानंतर छातीचा चौथा भाग घेतला आणि 2 इंच शिलाई मार्जिन घेतलं। मुंडा आहे तो 6.5 इंच घेतला आणि ते बघा, अशा प्रकारे आपल्याला इथं मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे। आणि आता कमरेचा चौथा भाग टाकायचा आणि 2 इंच आपल्या 1 इंच डॉटसाठी आणि 2 इंच शिलाई मार्जिन, अशा प्रकारे आपल्याला इथं कमरेचं माप टाकून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर शिलाई मार्जिनची लाईन आणि फिटिंगची लाईन जोडून घ्यायची। त्याच्यानंतर खालची पट्टी जेवढी असेल त्याच्यात 1 इंच प्लस करून आपल्याला इथं खालचे जे आपली उंची गळ्याची पट्टी असते ना त्याचं मार्किंग करायचं आणि अर्धा इंच वर मार्किंग मी आपलं पायपिंगसाठी केलेलं आहे, कारण आपल्याला इथं ब्लाऊज कट करून घ्यायचं आहे त्याच्यासाठी। ओके, तर इथं अशा प्रकारे मी 4.5 इंच खालून मार्किंग केलं। त्याच्यानंतर शोल्डर पट्टी 3 इंच आपण इथं ठेवलेली आहे आणि गळा राहील तेवढं गळ्याचं मार्किंग आणि खाली बघा, इथून मी 3.5 इंच मार्किंग केलेलं आहे बोटनेकच्या शेपसाठी। आणि ते सरळ बॉक्स तयार करून आपल्याला इथं बोटनेकचा शेप देऊन घ्यायचा आहे अशा प्रकारे। ओके, तर इथे बघा, आता खालच्या साईडला पण आता इथं आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे पाठीमागच्या गळ्याला शेप देण्यासाठी। ते बघा, खालच्या साईडने मी 3.5 इंच मार्किंग केलेलं आहे, कारण कमी साईजचा हा ब्लाऊज आहे त्याच्यामुळे मी कमी घेतलेला आहे। तुम्ही इथं 4-4.5 इंच तुम्हाला जास्त ब्रॉड हवा असेल तर तुम्ही तेवढं पण इथं घेऊ शकता। ओके, तर मी इथं 3.5 इंच घेतलेला आहे, कारण ओपन केल्याच्यानंतर टोटल 7 इंच आपला गळा होणार आहे, त्यातला अर्धा इंच आपलं हुकायसाठी जाणार आहे, मग 1 इंच आपलं हुकायसाठी जाईल। 6 इंच टोटल आपला गळा तयार आहे, तरी पण भरपूर ब्रॉड होतो 6 इंच म्हटलं तरी। त्याच्यानंतर आता आपल्याला बघा, पूर्ण जे आपण मार्किंग केलेलं आहे तसंच कट करून घ्यायचं। फक्त आत्ता गळा कट नाही करायचा, कारण याच्यानुसारच आपल्याला पुढचा पार्ट कटिंग करायचा आहे, त्याच्यामुळे पुढचा पार्ट कटिंग झाल्याच्यानंतर आपण हा बॅक पाठीमागचा जो गळा आहे तो इथं कट करणार आहोत। ओके, तर इथे बघा, आता हा जो पाठीमागचा भाग आहे तो तसाच आपल्याला इथे ठेवून घ्यायचा आहे, कारण पुढच्या साईडला पण आपल्याला फ्रंटला प्रिन्सेस कट असल्यावर अर्धा इंच वाढूनच घ्यायला लागतं 32 साईजपर्यंत। त्याच्यामुळे इथे एक्स्ट्रा मी वाढवलेलं नाही, ऑलरेडी आपल्या पाठीमागच्या डिझाईनमुळे आपल्याला इथं वाढवावं लागलं होतं त्याच्यासाठी। ओके, तर इथे बघा, 14.5 आपली उंची आहे, म्हणजे 12.5 होती, त्याच्यात आपल्याला प्रिन्सेस कटला वाढवून घ्यावं लागतं। त्याच्यानंतर बघा, आता आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे। तर गळ्यासाठी मी इथं 3 इंच मार्किंग केलं आणि खाली गळा घ्यायचा आपल्याला 6 इंच। तुमचं जेवढं असेल त्याच्यानुसार तुम्ही इथं पुढच्या गळ्याचं माप टाकू शकता। मी इथं 6 इंच घेतलेलं आहे आणि पुढे इथं बघा गोल गळ्याचा शेप दिलेला आहे। आणि पाठीमागे बोटनेक आणि पुढं डीप नेक असल्यावर कुठल्या साईजमध्ये किती गळा रुंदी टाकायची ते याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला अगदी सविस्तर सांगितलेलं आहे। जेव्हा आपण, आणि अजून सांगते, जेव्हा पण आपला पाठीमागे बोटनेक आणि पुढे डीप नेक असेल त्यावेळेस 28 ते 32 साईजपर्यंत आपल्याला गळा रुंदी 3 घ्यायची आहे आणि 34 साईजपासून 38 साईजपर्यंत 3.5 आणि 40 साईजपासून प्लस असेल तर 4 इंच आपल्याला इथं गळा रुंदी घ्यायची आहे। ओके, तर इथे बघा, इथं मी वर 3.5 घेतला आणि खालच्या साईडला 3 इंच घेतला आणि अशी क्रॉस लाईन आखून घेतली आणि इथून आपल्याला असा प्रिन्सेस कटचा शेप देऊन घ्यायचा आहे। तर इथे बघा, डॉटसाठी मी 1/4 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे। तिथं जर डॉट दिला ना आपण तर एकदम परफेक्ट फिटिंग अशी बसते आपल्याला प्रिन्सेस कटची। त्याच्यानंतर खालच्या साईडला 2 इंच घेतलं, तसंच 2 इंच वरती घेतलं आणि इथे प्रिन्सेस कटचा शेप देऊन घेतलेला आहे। आणि तुम्हाला जर प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग जमत नसेल तर खूप डिटेलमध्ये व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत, कशाप्रकारे कटिंग करायचं ते 1-2 पद्धती सांगितलेल्या आहेत। ते व्हिडिओ तुम्ही एकदा नक्की चेक करा, म्हणजे एकदम परफेक्ट अशी तुम्हाला प्रिन्सेस कटची
कटिंग जमेल आणि तेही अगदी सोप्या पद्धतीत. तर इथे बघा आता जसं आपण मार्किंग केलेलं आहे तसंच इथे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आणि जी डॉटसाठी आपण मार्किंग केलेलं होतं दोन ह्याचं ते एकावर एक ठेवून कट करायचं, म्हणजे कमी जास्त होत नाहीत जोडताना जे आपले पार्ट असतात ना ते. आणि इथे आपल्याला गळा कट नाही करायचा आहे, ते चुकून माझ्याकडून इथं कट झालं, कारण आपल्याला हा रेडी गळा आहे ना त्याच्यानुसारच आपल्याला स्टिच करायला लागतं. तर बघूया नंतर शिवताना जर झालं ॲडजस्ट तर ठीक आहे, नाही तर मग मला हा जो पार्ट आहे तो दुसरा कट करायला लागेल. तर इथे तुम्ही गळा कट नाही करायचं आहे. ओके. तर इथे बघा पुढच्या भागाची पण आपली परफेक्ट अशी इथं कटिंग झालेली आहे. आता बाहीची कटिंग करून घेऊया. तर बाही पण शॉर्ट स्लीव्हजच आहेत आपल्या. तर इथे मी बाही कटिंग करून घेतली, कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे बाही कशी कटिंग करायची त्याच्यामुळे इथे मी तुम्हाला नाही दाखवले. आता ब्लाऊज पीसवर आपण जे कटिंग केलेले अस्तर आहेत ते कसे ठेवायचे ते इथे बघा. जेव्हा पण आपल्या ब्लाऊजला डिझाईन असते ना, कुठली बी आरी वर्क केलेलं असू द्या किंवा कुठलेही असू द्या, त्यावेळेस दोन्ही पण डिझाईन एकावर एक परफेक्ट अशा मॅच करून ठेवायच्या आणि नंतरच मग आपल्याला ब्लाऊज कटिंग करायचं आहे. नाहीतर मग आपली जी डिझाईन आहे ती ऑलरेडी बनवलेली ती एकीकडे कमी जास्त अशी होते. त्याच्यामुळे ही टिप तुम्ही नक्की लक्षात ठेवा. डिझाईन जी आहे ती बरोबर प्रॉपर एकावर एक अशी सेट झाली पाहिजे. तर इथे बघा मी पुढचा प्रिन्सेस कटचा पार्ट कट करून घेतला आणि त्याचा साईड पार्ट पण इथे कट करून घेतला. आता इथे बघा आपल्याला सगळ्यात अगोदर आपण बाही कटिंग करून घेऊया. आणि बाहीला पण अशी डिझाईन दिलेली आहे, त्यामुळे ज्यावेळेस अशी डिझाईन असते त्यावेळेस आपल्याला एकदम एकावर एक मॅच करूनच इथं ठेवायची असते. म्हणजे जो शेप असतो ना कटवर्कचा तो बरोबर प्रॉपर एकावर एक आला पाहिजे, म्हणजे दोन्ही हात आपले एकसारखे असे बनवून तयार होतात. तर इथे बघा ही जी बाही आहे ती 4 इंचाची आहे, तर ती मी कट करून घेतलेली आहे इथं. आता ह्या आपला पाठीमागचा जो पार्ट आहे तो आपण इथं कट करून घेऊया. आणि जी 4.5 इंचावर आपण इथं मार्किंग करून लाईन आखली होती ती इथे कट करून घेऊया. आणि ही तुम्ही ओपन साईडला काढली तरीही चालेल, पण होती बंद बाजूला जागा म्हणून मी इकडनंच काढलेली आहे, कारण आपल्याला पाठीमागे हुक लावायचेच आहे, त्यामुळे ही साईड जी आहे ती ओपनच राहणार आहे. ठीक आहे, ओपन साईडने काढलं तरीही चालेल. ओके. तर इथं आता बघा पूर्ण ब्लाऊजची आपली इथं कटिंग झालेली आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि ह्याचा नेक्स्ट पार्ट नेक्स्ट व्हिडिओमध्ये येईल. तर तोपर्यंत